सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केलाय। प्रभाग क्रमांक 12 चे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायक कोंडेल, सिद्धेश्वर कमटम, अर्चना वडनाल, सिद्धाराम खजुर्गी यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी त्यांनी सुनीलनगर, आशानगर आदी भागात होम टू होम प्रचार केला। यावेळी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदारांना भाजपलाच मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना विनायक कोंडेल यांनी गेल्या 20 वर्षांपासून प्रभागात केलेल्या विकास कामांच्या बळावर पुन्हा निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला। असलेले सारिकाताई खजुर्गीताई, तसेच अर्चनाताई वडनाल, सिद्धेश्वर कमटम आणि मी विनायक रामकृष्ण कोंडेल आज या ठिकाणी प्रभाग 12 मध्ये आमच्या प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभ झाले आणि शुभारंभ करत असताना लोकांची गाठीभेटी घेत असताना अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी लाभतोय। कामाच्या जोरावर आणि लोकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमचा विजय निश्चित आहे, या ठिकाणी खात्रीशीर मी सांगतो। या प्रसंगी उमेदवार सिद्धेश्वर कमटम, अर्चना वडनाल आणि सारिका खजुर्गी यांनी कमळ या चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन करताना उमेदवारी दिल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचे आभार मानले। पासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे। लोकांच्या प्रतिसाद चांगला मिळालेला। विनायक दादांनी एवढ्या वर्षात या अद्दावर भागामध्ये एवढं विकास काम केलेलं आहे, त्या कामाचा पावती म्हणून विनायक दादांचा कौतुक व सर्व पॅनल निवडून येण्यासारखा सर्वांनी आशीर्वाद देत आहेत। मी पक्ष भाजपकडनं तिकीट भेटलाय आणि देवेंद्र दादा कोटे यांच्या ह्याच्यातून आम्ही काम करणार आहे। विनायक दादांनी केलेल्या कामामुळे आमचं प्रतिसाद लोकांचा सगळ्यांचा चांगला आहे। माननीय आमदार देवेंद्र दादा कोटे यांनी जो अभूतपूर्व विकास कामं या मध्ये केलेले आहेत, त्याचप्रमाणे 3 टर्म आमच्या विनायक दादा कोंडेल यांनी जो इथला विकासाचा जो चेहरा मोहरा बदललेला आहे, त्या कामाच्या कर्तृत्वाच्या जोरावरती आज आम्ही या ठिकाणी प्रचार सुरू केलेला आहे। लोकांच्या मध्ये कमळाविषयी अतिशय मनामध्ये आदर आहे। भारतीय जनता पक्षाने जो या ठिकाणी विकास घडवून आणले, त्या विकासावरती लोकांचा पूर्णपणे विश्वास आहे आणि लोकांनी आज आम्हालाही विश्वासात घेऊन सांगितलेलं आहे की या ठिकाणी आम्ही कमळ नक्की फुलवणार।